21 फेब्रुवारी 2024 पासनं नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यात 12वीच्या परीक्षा सुरुवात झाली आणि आज 10वीची परीक्षा सुरुवात होते। यासाठी किनवट तालुक्यामध्ये एकूण 10वीसाठी 9 केंद्र आहेत आणि 12वीसाठी 6 केंद्र आहेत आणि सर्व ठिकाणी बैठे पथकाची व्यवस्था केलेली आहे। कॉफीमुक्त अभियानाअंतर्गत बैठे पथकामध्ये वर्ग 2चे किंवा विस्तार अधिकारी या पदाचे प्रमुख आणि त्यांच्या अंतर्गत दुसरे 3 सहकारी त्यांना देऊन प्रत्येक केंद्रावर अशी 4 संख्या असलेल्या बैठक पथकांची नेमणुका केलेली आणि त्याशिवाय आदरणीय कलेक्टर साहेबांच्या आदेशाने आणि तहसीलदार मॅडम व एसडीएम साहेबांच्या आदेशाने भरारी पथकांची पण नेमणुका केलेल्या आहेत। या अंतर्गत स्वतः एसडीएम साहेब, तहसीलदार साहेब मॅडम आणि बीडीओ साहेब यांचं भरारी पथक आहे। त्याशिवाय शिक्षण विभागाचं पण भरारी पथक कार्यरत आहे। अशा पद्धतीनं किनवट तालुक्यामध्ये आत्तापर्यंत अगदी कॉफीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही केंद्रावर कसल्याही प्रकारची कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही आणि यापुढेही घडणार नाही यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत राहू। पोलीसचा बंदोबस्त कसा आहे? पोलीस बंदोबस्त असल्या ह्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये देखील पोलिसांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळते आणि प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। पुरेसा पोलीस बंदोबस्त आम्हाला मिळतोय। धन्यवाद।